जगभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना बीडमध्ये मात्र अगदी नगरपालिकेच्या कार्यालयासमोरच जयंतीची मिरवणूक आली असता या ठिकाणी नालीचं घाण पाणी रस्त्यावर आलं होतं। त्यामुळे भीमसैनिक आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली। यातून नागरिकांनी आणि भीमसैनिकांनी नगरपालिकेच्या विरोधात मोठा संताप व्यक्त केला आणि याचा जाहीर निषेध करण्यासाठी आता जे काही भीमसैनिक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, त्यांनी बीडच्या नगर परिषद कार्यालयासमोर एक निषेध आंदोलन सुरू केलं आहे। कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार होती त्यासाठी बीड शहरातील रस्त्यांचं काम होणं आवश्यक होतं। नाल्या असतील किंवा ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्या ठिकाणी स्वच्छता होणं महत्त्वाचं होतं। मात्र ऐन जयंतीच्या दिवशी मिरवणुकीमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते आणि त्याच लोकांची मोठ्या प्रमाणात या दुर्गंधीमुळे गैरसोय झाली। नालीचं पाणी अगदी रस्त्यावर आलं होतं आणि अशाच या दुर्गंधीतून, या घाण पाण्यातून त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी लागली। त्यामुळे हा संताप त्यांच्यामधून आता उफळून आल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांनी आता नगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन सुरू केलं आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, बोलण्याचा प्रयत्न करूयात की अजय भैया, काय सांगतात तुम्ही? काल देखील जिल्हाधिकाऱ्यांना भेटले होते या संदर्भात आणि आता काय मागणी आहे? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक झाली। शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते। महावितरण कंपनी असेल, नगर परिषद असेल, जे काही पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांना निर्देश दिलेले होते। परंतु या ठिकाणी नगर परिषदेने कसल्याही प्रकारचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही आणि अचानकपणे रात्री 9:30 वाजता या ठिकाणी नालीचं पाणी रस्त्यावर आलं। खरं तर हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि या माध्यमातून आम्हाला एक सांगणं आहे की आजही हा नगर परिषद असेल किंवा नगर परिषदेची जी सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना असं वाटते की यांनी आजही घाणीमध्येच राहावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्क अधिकारामध्ये आम्हाला स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु काल आम्ही जो प्रकार पाहिला त्या प्रकारामध्ये आमच्या महिला, आमचे लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक हे या घाण पाण्यातून जात होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या मूर्ती, जे फोटो ज्या गाड्यावर होते त्या गाड्यासुद्धा त्या नाल्यामधून गेल्या। त्यामुळे आम्ही काल अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही या संबंधित अधिकाऱ्यावर, उपनगर अध्यक्ष असतील, स्वच्छता सभापती असतील, त्यानंतर स्वच्छता विभागाचे जे काही कर्मचारी असतील यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली। परंतु याच्यामध्ये एक दुःखद गोष्ट अशी आहे की या घडीचे जे काही उमेदवार आहेत, मग ते अविनाश नाईकवाडे असतील, फारुख पटेल असतील, हे अमर नाईकवाडे असतील किंवा फारुख पटेल असतील, हे ज्यावेळेस एखादा मुद्दा येतात तर चमकोगिरीसाठी मात्र हे पुढे येतात। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची अप्रत्यक्षपणे नगरपालिकेकडून विटंबना झाली परंतु ते पुढे आले नाही, हे निषेधार्ह आहे। सर, मला सांगा की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतं मागण्यात आले, मताचा जोगा मागण्यात आला, त्यांच्या जयंतीनिमित्त असं म्हणजे रस्त्यावर घाण पाणी येणं हे कसं वाटतं? परवा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे घटनाकार आहेत। जगभरामध्ये जयंती साजरी होत होती। मला असं वाटतं की बीड नगरपालिकेला माहीत नसावं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल दिवशी आहे। आपण जर पाहिलं या मध्यवर्ती ठिकाणाहून जे की नगरपालिकेची प्रशासनाची इमारत आहे, इथून वर्षानुवर्ष आम्हाला तर आठवत नाही अशा इथून जयंत्यावर जात आहेत आणि या ठिकाणी अचानकच काय नालीचं पाणी येतं आहे आणि सभापती महोदय, स्वच्छता सभापती महोदय काल म्हणतात वाईटमध्ये की हे षडयंत्र आहे। अहो, तुम्ही त्या विभागाचे प्रमुख आहेत, षडयंत्र कसं? आजपर्यंत कधी पाणी नाही आलं रस्त्यावर आणि अचानक कसं येतं? ही आपली बेजबाबदारी, निष्काळजीपणा आहे, आपण मी असं मानतो। हे दोषी ह्यामध्ये तर पहिलं शिव गुन्हा दाखल झाला पाहिजे। ते स्वच्छता सभापती, त्याच्यावर पाणी पुरवठा सभापती, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर निश्चितच हे सगळे आंदोलक आहेत। दादा, काय सांगताल? तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालाय, काय वाटतं कशा पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे? आपण पाहिलं की बाबासाहेब जयंती मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी झाली, भारतात नाही जगभरात साजरी झाली आणि ऐन जयंती दिवशीच असं रस्त्यावर घाण पाणी येणं आणि त्यातून सगळा त्यांचा फोटो घेऊन जातात, त्या गाड्या सगळ्या गेल्या, तुम्ही सगळे गेला। आजपर्यंत बघितलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी बीडमध्ये साजरी होते, आजपर्यंत असं कधी बघायला भेटलं नाही किंवा आतापर्यंत कधी झालं नाही। मग माझा हा प्रश्न आहे, ज्यावेळेस इथं भीम जयंती साजरी होताना महिला असतील, छोटे छोटे लेकरं असतील, भीम अनुयायी असतील, सर्व जयंतीमध्ये उत्साहात सामील असताना अचानक जर नालीचं पाणी तिथं येतं, ते पण अचानक घडलं, आत्तापर्यंत कधी घडलं नाही। मी म्हणतो पावसाळा एक ठीक आहे, पावसाळ्यामध्ये जर पाणी ओव्हरफ्लो झालं काय झालं, पण ज्यावेळेस उन्हाळा चालू असताना जयंतीच्या दिवशी मुद्दामून पाणी जर येतं याची चौकशी होत नाही। विशेष म्हणजे स्वच्छता सभापती, ज्यावेळेस स्वच्छता सभापती पद ज्याच्याकडे आहे आता जो आहे, मग मला सांगा तुम्ही घाण साफ करायला स्वच्छता सभापती झालात का घाण करायला झालात? मुद्दामून 14 एप्रिल दिवशी जर पाणी जात आहे, नालीतलं घाण पाणी जात आहे,
मग सांगा, एका महापुरुषाच्या जयंती दिवशी सर्व भीम अनुयायांना असा त्रास सहन करावा लागला. ह्याचं कारणभूत कोण आहे? हे स्वच्छता सभापती असतील, ते संबंधित अधिकारी असतील. मग माझा हा प्रश्न आहे, त्यांनी ही चौकशी केली पाहिजे. कुठं झालं, कशामुळं झालं, काय झालं, कारवाई तर झाली पाहिजे ना. मग साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस लहान लहान लेकरांना इथं त्रास झाला, महिलांना त्रास झाला, भीम अनुयायांना त्रास झाला, भीम सैनिकांना त्रास झाला, जर जयंती जाते आणि या पर्टिक्युलर ह्या भागामध्ये नगरपालिकेच्या समोरच जर इथं घाण पाणी येतं, मग याला जबाबदार पूर्णपणे हेच आहेत का नाही? मग यांच्यावर कारवाई होणं तेवढंच गरजेचं होतं. कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे त्यांची. आणखी काय आंदोलन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपण. काय सांगताल, तुमच्या हातामध्ये फलक आहे, जागे व्हा, मुख्य अधिकारी साहेब जागे व्हा, काय म्हणतात? बघा, भारतीय संविधानाचं जे आर्टिकल 17 आहे, आर्टिकल 17 सांगतं ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी. घाण नाली साफ करण्याचे काम आमचे अस्पृश्य लोकांचे पूर्वश्रमीचे राहिलेले आहेत. गावखेड्यामध्ये आज बी आम्हाला बळजबरीनं घाण साफ करायला होते. या नगर परिषदेच्या लोकांनी षड्यंत्र करून घाण पाणी, संडाचं पाणी, नालीचं पाणी या रोडवर सोडलं आणि त्या रोडच्या ह्याच्यामधून बाबासाहेबाची प्रतिमा घेऊन जावं लागलं आम्हाला. हा ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. नगर परिषदेचे जे कोणी लोक या षड्यंत्रामध्ये सहभागी आहेत, या सर्वांवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांना निलंबित केलं पाहिजे. आणि जर यांनी असं केलं नाही तर हे आमच्या आर्टिकल 15चं उल्लंघन आहे. आर्टिकल 21 आम्हाला जगण्याचा अधिकार आहे, पण कुत्र्या मांजरासारखं जगण्याचा नाही आहे, स्वाभिमानानं जगण्याचा आर्टिकल 21नं अधिकार दिलेला आहे. आणि हे जर नालीचं पाणी तुम्ही रोडवर सोडता, आमच्या लहान बाळं त्या नालीतून गेलेत, आमच्या महिला नालीतून गेलेत, आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेलं आहे. म्हणून आम्ही जर यांनी ऐकलं नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करणार आहोत की आमच्या मूलभूत अधिकारावर हनन झालेलं आहे म्हणून. निश्चितच अगदी जयंती दिवशी जे पाणी रस्त्यावर आलं होतं त्या संदर्भात नगराध्यक्षा प्रेमलता पारवे आहेत, यांनी काल एक महत्त्वाची बैठक याच कार्यालयामध्ये घेतली आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र आता जे काही भीमसैनिक असतील आणि जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील त्यांच्यामध्ये मोठा संताप सध्या पाहायला मिळतोय आणि त्यांच्या मूलभूत अधिकाराचं हनन याच्यातून झाल्याचा देखील आरोप त्यांनी केला आणि या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.